पंढरपूरमध्ये काल प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आमदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या वतीनं कॉर्नर सभा पार पडली। यावेळी आघाडीच्या उमेदवार आदितीताई डोंबे व श्रीनिवास बोरगावकर यांना पाठिंबा देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे। युवक नेते अमित डोंबे यांनी प्रभागातील नागरिकांसाठी आपले विजन मांडत दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलंय। तसेच आता पुढे मी आमदार अभिजित पाटील यांच्या निष्ठेनं काम करेन अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे। सभेला ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अशोकदादा डोंबे, मर्चंट बँकेचे संचालक भगीरथ मंबाने तसेच विठ्ठल परिवर्तन आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या बहुसंख्येनं उपस्थित होते। श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी यांच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जमलेले सर्व मतदार बंधू भगिनी, उमेदवार आमचे मित्र श्रीनिवास बोरगावकर, ब मधून आदिती डोंबे व सर्व आघाडीचे नेते अभिजित पाटील, आमचे मार्गदर्शक माजी नगरसेवक अशोकदादा डोंबे व सर्व मतदार। पंढरपूर नगरपालिका निवडणूक लागली। विकासावरती कोण काय बोलत नाही। आपल्याला काय शहराचा विकास करतील ते अभिजित आबासारखे शहराचे नेते, पण आपल्या प्रभागाच्या विकासाचा काय, 20 वर्षात काय विकास झाला तर ती पण विषय आपण सोडून देऊ। आम्हाला काय निवडून द्यायचं ह्याच्यावर बोलू। आता आमचे काय ते जोर नाही। आता आपल्या इथं जागा आहे पडकी, ती स्वच्छ करून तिथं लहान मुलांसाठी गार्डन, जी गटरीच चालू आहे त्यांना अंडरग्राउंड ड्रेनेजची लाईन जोडून, जी आता रोड मंजूर आहे, एक फूट खड्डा बांधून दुसरा रोड करायला काय अडचण नाही, पण बोलणारा पाहिजे। आम्हाला निवडून द्या, आम्ही बोलू। आम्हाला पाकिट खाण्यातले नेते नाही, जेवढं पाकिट येतं त्या दुप्पट खर्च आहे माझा, पण एक विजन आहे। अभिजित आबा, मी शिंदे साहेबांबरोबर काम केलं, प्रणितीताईंबरोबर काम केलं, तुमच्यासारखं शपथ बघितलं नाही। मी खोटं बोलत नाही, ती खरं ती खरं, खोटं ती खोटं। एक विश्वास ऐकून शांत सांगून सगळ्यांना पुढे घेऊन आम्ही काही निवडून येऊ कोण नाही येऊ, ती बाकी वेळा, पण इथून पुढे आम्ही तुमच्याबरोबरच काम करणार। कारण का जिथं भविष्य आहे तिथं थांबावं, जिथं भविष्य नाही तिथं थांबण्यात बैल नंदी मैदानापेक्षा वळून कधी पण फिरलेलं चांगलं। एक विजन आहे, निवडून द्यावं। आणि आता ती समोर उमेदवार आहे, जगात काय काही करू शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रभाग क्रमांक 2। ती पहरी सरकारची पार्टी असो किंवा मालकीची पार्टी असो, ज्यांनी उमेदवारी दिली आणि ज्यांना द्यायला लावली त्यांनी 111 कोटीची सलामी दिली पाहिजे। ज्याचं पेटले त्याचं विजवले, ज्याचं विजले त्याचं पेटवून दिले। आणि आमच्या विरोधात असे उमेदवार आहे, एक नमामिचंद्र भाजपचा अध्यक्ष आहे आणि एक श्री प्रभू रामकृष्ण चारित्र चांगले आहे त्याचं, त्यांच्यावर जास्त बोलता। आम्हाला एक संधी देऊन बघायला काय जात आहे। जर संधी दिली काम नाही केलं तर तुमच्या दारात आम्ही तरी येणार नाही आणि तुम्ही येऊन बघू नका। आणि एक आता उमेदवाराच्या प्रचारानं एक शेर आठवला, मुझे आपसे टिकने का हुनर नहीं आता, मुझे आपसे टिकने का हुनर नहीं आता, मैं सुबह से करवा हूँ लेकिन मुझे गद्दारी करना नहीं आता। एवढं बोलतो। आम्ही गल्लीतले सर्व नागरिक आहे। आता इथं आमची इथं काय चाललं, निम्म चाललं। काय निम्म 20 वर्ष अन्याय झालेला तुम्ही डोळ्यानं बघून काढून ऐकलं नाही का? बरं निम्म करून तुम्ही तिसऱ्याचा फायदा करता। त्यामुळे शांत विचार करा। तुमच्या दारात आम्ही मत मागायला आलो म्हणजे आम्ही तुम्हाला न्याय मागायला आलो। मग न्याय करताना सगळे समान असतात, मी तुमच्या जवळ किंवा दुसरे पण नाही। न्याय असतो, न्याय व्यवस्थित द्या एवढंच